मुंबईकरांना उद्यापासून एका नव्या कोंडीला तोंड द्यावं लागणार आहे। उद्या रात्रीपासून अर्थात 25 एप्रिल पासून मध्य मुंबईतील एल्फिन्स्टन पूल वाहतुकीकरता बंद केला जातोय। ब्रिटिश कालीन असलेला हा पूल धोकादायक ठरत असल्याने हा पूल पाडून नव्या पुलाचं काम सुरू करण्यात येणार आहे। ब्रिटिश काळापासून तुरळक अपवाद सोडले तर कधी या पुलाच्या मार्गिका रिकाम्या दिसल्या नाहीयेत। अविरतपणे वाहनांनी वाहत असलेला हा एल्फिन्स्टन पुलाचा रस्ता आता सुनसान होणार आहे। हा पूल 25 एप्रिल पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। MMRDAने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला होता। नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांना पुढील काही काळ मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागू शकतं। स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पूल पाडण्यास विरोध केलाय। त्यांनी जेव्हा करायचं तेव्हा करू दे। आमचं पुनर्वसन व्यवस्थित केलं। आमच्या जो आम्ही कायद्याच्या हिशोबाने आम्हाला मिळतं जी जागा तेवढी आम्हाला मिळाली इनफ आहे। आम्ही हॅपी आहोत। आम्ही त्या आमच्या अधिकाराच्या बाहेर जात नाही। जेवढे आम्हाला अधिकारात मिळतात तेवढी आम्हाला जागा इनफ आहे। पण आमच्या विभागात आमचं त्यांनी पुनर्वसन करावं। 19 चाळी बाधित होत आहेत आणि त्याचे 380 बिरड आहेत। हे सगळं बाधित होत आहेत। त्यातून आता आमचा विरोध प्रकल्पाला नाही आहे, या ब्रिज तोडण्याला पण नाही। शेवटी या प्रकल्प ब्रिज तो तोडावं लागणारच आहे। पण त्याच्या अगोदर जे पुनर्वसन आहे बाधित लोकांचं ते अजून त्यांचं काही निर्णय घेण्यात आलेला नाही आहे। त्यांनी काय केलं, शॉर्टकट मारला आणि 19 पैकी 17 चाळींना बाजूला ठेवलं आणि 2 चाळी आता बाधित केलेत। त्या 2 चाळी आता शेवटच्या क्षणाला ब्रिज तोडायला आला तरी अजून त्यांचं पुनर्वसन कुठे करायचं याचा काही ठोस निर्णय घेण्यात आलेला। म्हणून आमचा त्यासाठी विरोध आहे की तोपर्यंत तुम्ही हा ब्रिज थांबवा, तोडकाम सुरू करू नका। पहिलं त्या 2 चाळी जाणार आहेत त्यांचं पुनर्वसन करा आणि मग तुम्ही हातोडा मारा, असं आमचं म्हणणं आहे। हा प्रकल्प जर एवढ्या वर्षापासून चालू आहे, मग तुम्ही जर स्थानिक लोकांचा विचार जर न करता तुम्ही फक्त 10 दिवसामध्ये तुम्ही सूचना हरकती घेत आहेत आणि 25 तारीख जर तुम्ही देत आहेत, 25 तारीख जर देत आहेत, मग ते शक्य नाही आहे ना मॅडम। सध्या तरी या पुलावर हातोडा चालवण्याची नोटीस काढण्यात आली नाहीये। मात्र वाहतूक पोलिसांकडनं या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश दिले। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडनं पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना। लोअर परळ प्रभादेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना। भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सिलिंगकडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना। एल्फिन्स्टनचा पूल बंद झाल्यानंतर 4ही बाजूंनी वाहतूक कोंडी होणार आहे, म्हणून आम्ही पत्र देऊनही आडमुठेपणा सुरू आहे असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे। 4ही बाजूंनी कोंडी होणार आहे। अगदी तुम्ही जर पाहिलं लालबाग, त्याच्यानंतर 7 रस्ता, वरळी, त्याच्यानंतर प्रभादेवी या इकडनं जी सर्कलमध्ये जी कोंडी होणार आहे ती 5-5, 4-4 तासाची कोंडी होऊ शकते। आणि त्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिले, सगळ्यांनी दिले, सर्व भाजप सोडून सर्व पक्षांनी दिलं आहे की आत्ता गणपती आहेत पुढे हे होईपर्यंत तरी ते करू नका। पण आड मोठेपणा होताना तो दिसतोय। त्यामुळे लोकांना आता चालण्यासाठी बंद, गाड्यांसाठी बंद केलंय। पुढे तोडूनच टाकलं तर सगळंच बंद होईल। त्यामुळे आपण विनंती केली, आता विनंतीला किती मानतायत ते बघू। एल्फिन्स्टन पूल पाडून तिथं नवा पूल उभारण्याकरता किमान 2 वर्षांचा अवधी लागेल। आतापर्यंतचा मुंबईतला पूल बांधणीचा इतिहास पाहता पुलाची पुनर्बांधणी वर्षानुवर्ष रखडली आहे। मात्र मुंबईतील पूर्व पश्चिम दिशेला सांधणारा सेतू जर वर्षानुवर्ष बंद अवस्थेत राहिला तर मात्र मुंबईकरांची कोंडी ठरलेली आहे। मनश्री पाठकसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।